बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। दशकभरात सरकारनं एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणलं आहे। या अर्थसंकल्पातही एमएसएमई उत्पादन आणि सेवांचा समावेश असलेल्या सुमारे 5,07,00,000 एमएसएमईंवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे। सध्या 1 कोटीहून अधिक नोंदणीकृत एमएसएमई 7.5 कोटी लोकांना रोजगार देत असून देशाच्या उत्पादनाच्या 36% उत्पादन एमएसएमई उद्योगांकडून होत आहे। दर्जेदार उत्पादनांसह हे एमएसएमईचं देशाच्या निर्यातीच्या 45% योगदान आहे। त्यांना उच्च कार्यक्षमता, तांत्रिक सुधारणा आणि भांडवलाची चांगली उपलब्धता साध्य करण्यासाठी मदत करायला सर्व एमएसएमईंच्या वर्गीकरणासाठी गुंतवणूक आणि उलाढाल मर्यादा अनुक्रमे 2.5 आणि 2 पट वाढवल्या जातील। यामुळे तरुणांसाठी विकास आणि रोजगार निर्माण करण्याचा आत्मविश्वास मिळेल, असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितलं। उद्योगांच्या प्रोत्साहनासाठी 10,000 कोटींच्या एमएसएमई विकास निधीची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। कामगिरी आणि वाढीच्या निकषांवर आधारित एमएसएमईला प्रोत्साहन देणं हे या निधीचं उद्दिष्ट आहे। ट्रेड्स म्हणजे ट्रेड रिसिव्हेबल्स डिस्काउंटिंग सिस्टीम या मंचासह एमएसएमईंना 7 लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल। तसंच ट्रेड्स मंचावर निधी सवलतीच्या उद्देशानं CGTMSE माध्यमातून कर्ज हमी सहाय्यताही देण्यात येणार आहे। एमएसएमईंना कर्जाच्या उपलब्धतेमध्ये सुधारणा करण्यासाठी पत हमी कवच वाढवलं जाणार आहे। सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 5 कोटींवरून 10 कोटींपर्यंत पत हमी देण्यात येईल। त्यामुळे पुढील 5 वर्षात 1.5 लाख कोटींचं अतिरिक्त कर्ज मिळणार आहे। स्टार्टअपसाठी 10 कोटींवरून 20 कोटींपर्यंत पत हमी मिळणार असून आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाच्या 27 लक्षित क्षेत्रांमधील कर्जांसाठी हमी शुल्क 1% कमी केलं जाईल आणि चांगल्या प्रकारे चालवल्या जाणाऱ्या निर्यातदार एमएसएमईंसाठी 20 कोटींपर्यंतच्या कर्जासाठी पत हमी कवच मिळणार आहे। उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी 5 लाख रुपयांच्या मर्यादेसह कस्टमाइज्ड क्रेडिट कार्ड जारी केले जातील। पहिल्या वर्षी अशी 10 लाख कार्ड जारी करणार असल्याचं त्या म्हणाल्या। स्टार्टअपसाठी AIF म्हणजे पर्यायी गुंतवणूक निधीला 91,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची वचनबद्धता मिळाली आहे। त्यांना 10,000 कोटींच्या सरकारी योगदानानं स्थापन केलेल्या निधीद्वारे पाठिंबा दिला जातो। आता विस्तारित व्याप्तीसह आणखी 10,000 कोटी रुपयांच्या नवीन योगदानासह एक नवीन निधी स्थापन केला जाईल। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या पहिल्यांदाच उद्योजक बनणाऱ्या 5 लाख महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली जाईल। या अंतर्गत त्यांना पुढील 5 वर्षात 2 कोटी रुपयांपर्यंत मुदत कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल। भारतातील पादत्राणं आणि चामड्याच्या वस्तू क्षेत्राची उत्पादकता, गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी एक केंद्रित उत्पादन योजना राबवली जाणार आहे। ही योजना बिगर चामड्याच्या पादत्राणांच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या डिझाईन क्षमता, घटक उत्पादन आणि यंत्रसामग्रीला पाठबळ देईल। तसंच चामड्याची पादत्राणं आणि उत्पादनांनाही पाठिंबा देईल। या योजनेमुळे 22 लाख लोकांना रोजगार मिळण्याची, 4 लाख कोटींची उलाढाल होण्याची आणि 1 लाख कोटींहून अधिक निर्यात होण्याची अपेक्षा आहे। खेळण्यांसाठीच्या राष्ट्रीय कृती आराखड्यावर आधारित भारताला खेळण्यांसाठी जागतिक केंद्र बनवण्यासाठी एक योजना राबवण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। ही योजना क्लस्टर, कौशल्य आणि उत्पादन व्यवस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित करेल। यामुळे उच्च दर्जाची, अद्वितीय, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत अशी खेळणी तयार होतील आणि ती मेड इन इंडिया ब्रँडला बळकटी देणारी ठरतील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। या अर्थसंकल्पात